नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपलं स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णीमध्ये प्रतिबंध गुटखा आणि पान मसाला विक्री प्रकरणी गुन्हा दाखल. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्यात प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी एका पानपट्टी धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेंभुर्णी येथील न्यू बालाजी ट्रेडर्स बस स्थानकाजवळ या दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या प्रकरणी फिर्याद रेणुका रमेश पाटील, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी दिली आहे. कारवाई दरम्यान दुकानात प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये शॉर्ट सुगंधी तंबाखूचा 64 पुड्या, आरएमडी पान मसाला 4 पुड्या, चैनी पान मसाल्याच्या 6 पुड्या असा एकूण 488 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा विभागाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांची साठवणूक विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 223, 274, 275, 123 तसेच अन्न सुरक्षा व मानदेय कायदा 2006 अंतर्गत विविध कलमानुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या झालेल्या कारवाईमुळे टेंभुर्णी आणि परिसरातील पानपट्टी धारकांचे धाबे दाणाणले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड हे करत आहेत. नवनवीन बातम्या व इतर घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एम एस मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. पाहत रहा एम एस मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी आवाज.